नमस्कार मित्रांनो, आज मी तुमका दाखवतले चुलीवरचे कोंबडी वडे। तर कोंबडी वडे बनवूक काय काय साहित्य लागतं बघा। चिकन, बारीक चिरलेलो कांदो, तमालपत्रेची पाना, कढीपत्त्याची पाना, काश्मीरी लाल मिरची पावडर, मालवणी मसालो आणि मीठ। आता हे बघा, चुलीवर टोप ठेवल्या नाही, त्याच्यात तेल टाकून घेता। आता त्याच्यात कढीपत्ता आणि तमालपत्रेची पानं टाकून घ्यायची आणि बारीक चिरलेलो कांदो। आता हे कांदो चांगलो भाजून घ्यायचो। कांदो चांगलो भाजला, त्याच्यात 1.5 चमचो काश्मीरी लाल मिरची पावडर टाकता। ह्यो मसालो तेलातच टाकायचो, म्हणजे तेलात टाकल्यामुळे हे का लाल कलर येता। आता त्याच्यात टाकता 2 चमचे मालवणी मसालो। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसालो कमी जास्त करू शकता। आता त्याच्यात लगेच हा चिकन ओतून घ्यायचं, नाही तर आपलं मसालो करापतलो। हे बघा, लक्षात ठेवा, ह्याच्यात पाणी अजिबात ओतायचं नाही। असाच आधी चिकन ह्या मसाल्यात परतून घ्यायचा। ह्या चिकन असं 15 मिनिटं तरी मसाल्यात परतून घ्यायचा। चिकन ह्या मसाल्यात परतल्यामुळे ना आपल्या चिकनला चांगली टेस्ट येते। आता ह्याच्यात टाकता 2 चमचे आला लसूणची पेस्ट, आणि चवीनुसार मीठ। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, चांगला मिक्स करून घेतल्या ना, काय वास येलो बघा, मस्त। 10 ते 15 मिनिटं असं पलटी करायचं। ह्या चिकन मिक्स करताना बारीक आगीवर मिक्स करून घ्यायचा, नाहीतर एक चिकन खाली करपू शकता। आता त्याच्यात थोडंसं पाणी ओतून घेता, म्हणजे आपलं चिकन चांगलं शिजाक वया, आणि गावठी कोंबड्याचं चिकन लगेच शिजणार नाही। आता ह्याच्यात झाकण मारून हे चिकन चांगलं शिजून घेतं। हे बघा, चिकन चांगलं शिजला। तर तसं वाटप काढून घेऊया। हे बघा, भाजलेला मालवणी वाटप घेतला ना। तुमका भाजलेला मालवणी वाटपाचा व्हिडिओ वयो असत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यात जाऊन तुम्ही बघू शकतास। आता ह्या वाटप मी बारीक वाटून घेतोय। हे बघा, आता ह्या वाटप चिकन मध्ये असं ओतून घ्यायचा। काय कलर येलो बघा, मस्तच। आता ह्या चिकनला एक कड काढून घेऊया। मस्तपैकी असं उसाळता चिकन। आता हे चिकन तयार झाला। आता त्याच्यात मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतो। तर चिकन तयार असा। आता आपण वडे बघूया कसे बनवतात ते। आता हे बघा, जेवढा तुम्ही तांदळाचं पीठ घेणार तेवढाच गव्हाचा पीठ घ्यायचा। म्हणजे तुम्ही 2 डबे तांदळाचा पीठ घेतला तर 2 डबेच गव्हाचा पीठ घ्यायचा। आता हे बघा, धने, बडीशेप, मेथी ही भाजून त्याची पावडर करून घेतलं, ती ह्याच्यात टाकल्या। आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेतं, 1 चमचो हळद। आता हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं। पीठ तयार करूच्या आधी एका बाजूक पाणी ठेवायचं गरम करत। पाणी चांगलं गरम झाला, ह्यात थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं। हे बघा, पीठ चांगलं मळून झाला। हे बघा, एकदम घट्ट पण नाही आणि एकदम असा पातळ पण नाही।
आता या झाकून ठेवायचा. 1 तास झालो. आता हे वडे आपण थापून घेऊया. हे बघा, तेल पण चांगलं गरम झाला. आता तेलात एक एक करून वडं सोडून घेऊया. वडे बघा कसे टम्म असे फुगले होते बघा. तर हे तयार असत आपले वडे. तर हे तयार असत आपले चुलीवरचे कोंबडी वडे. यावा खाऊ. चुलीवरचे कोंबडी वड्यांचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.